मित्रांनो, समजा एका महिलेनं तुमच्यावर विश्वास ठेवला, तुमचं प्रेम स्वीकारलं आणि 7 वर्ष तुमच्यासोबत एक नातं जपलं, पण तुम्हीच तिचा जीव घेण्यासाठी तिच्यावर हातोडीने वार केले तर? होय, ही कुठली तरी सिनेमातली गोष्ट नाही. ही आहे एका जिवंत महिलेच्या आयुष्याची रक्तरंजित कहाणी, जिथं प्रेमाच्या नावाखाली सुरू होता विकृत खेळ आणि शेवटी रक्ताचं थारोळं उरलं. एका लॉजमध्ये मृतदेह, बाजूला बसलेला खुनी प्रियकर आणि पाठीमागं लपलेलं एक असं भयंकर सत्य जे तुमच्या अंगावर काटा आणेल. आज आपण उलगडणार आहोत एका अशा प्रकरणाची कहाणी जिथं प्रेम, फसवणूक, पैसा आणि हत्या यांचा भयंकर साखळीद्वारे जोडलेलं सत्य समोर येतं. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. सुखाचा संसार सुरळीत सुरू असताना देखील काही महिला अनैतिक संबंधात गुंततात. हा खरोखर विचार करण्यासारखा मुद्दा आहे. काही कष्टकरी महिला पती आणि सोन्यासारखी मुलं असूनही शरीर सुखासाठी वाटेल ते करण्यास मागं पुढे पाहत नाहीत. मित्रांनो, मागील 2-4 महिन्यांत अशा दात्यांमुळे अनेक भयंकर घटना घडल्या असून प्रेम संबंध आणि हत्या यांचं जणू समीकरणच बनलं आहे. ही घटना अशा महिलांसाठी एक उदाहरण ठरते ज्या अनैतिक नात्यात अडकतात. 29 जून रोजी कोल्हापुरातील हातकणंगले येथे घडलेली ही घटना फारच धक्कादायक आहे. आदम पठाण असं आरोपीचं नाव असून सुमनबाई सरगर हिच्याशी त्याचे मागील 7 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. व्हिडिओ लांब होईल म्हणून आपण थेट मुख्य मुद्द्यावर येऊया. 29 जून रोजी आरोपी आदमने सुमनबाईला दुपारी 12 वाजता गोड बोलून लॉजवर नेलं. मात्र त्या भेटीमागचा उद्देश फार वेगळाच होता. आदमने आधीच मनात एक भयानक कट रचलेला होता आणि लॉजवर जाताना तो हातोडी घेऊन गेला होता, जी खेळे ठोकण्यासाठी वापरली जाते. दोघांनी काही वेळ एकत्र घालवला, पण आदमच्या खोट्या स्वभावामुळे सुमनबाईला कल्पनाच आली नाही की तो त्या दिवशी राक्षसी रूपात तिला संपवायला आलाय. तिला काय माहीत की पुढच्या क्षणी तिचं आयुष्यच संपणार आहे. बाहेर जाण्याची वेळ होताच आदमने लपून आणलेली हातोडी बाहेर काढली आणि इतक्या क्रूरपणे सुमनबाईवर वार केले की तिला प्रतिकार करण्याचीही संधी मिळाली नाही आणि जागीच तिचा मृत्यू झाला. सुमनबाईची हत्या अतिशय भीषणपणे करण्यात आली. आता प्रश्न उपस्थित होतो की 7 वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते, मग इतकं टोकाचं पाऊल का उचललं गेलं? त्यामागचं कारण होतं पैशांचा व्यवहार. सुमनबाईने आदमला आर्थिक अडचणीच्या काळात 7 लाख रुपये दिले होते, जे परत न मिळाल्यामुळे ती सतत मागणी करत होती. आदमला ती रक्कम परत करणं शक्य नव्हतं आणि त्याने मानसिक तणावात येऊन हा अमानवी कट रचला. 29 जून रोजी पुन्हा प्रेमाचं नाटक करत त्याने सुमनबाईला लॉजवर नेलं आणि निर्दयतेने हत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत लॉजमधून कोणीच बाहेर न आल्यामुळे लॉज मालकाला शंका आली. त्याने दरवाजा अनेकदा ठोठावला, पण प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. आत पाहिल्यावर सुमनबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि आरोपी आदम कोपऱ्यात शांतपणे बसलेला होता. आदमने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण लॉज मालक व कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून बाजूच्या खोलीत कोंडले आणि पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. आदम याच्यावर आधीच स्वतःच्या पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल होता. सुमनबाईला कदाचित हे माहीतही नव्हतं की तिचा प्रियकर आधीपासूनच एक खुनी आहे. त्याने तिच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा वापर करून तिला फसवलं आणि शेवटी पैशांमुळे लॉजवर नेऊन हातोडीने वार करून तिची निर्घृण हत्या केली. पोलिसांकडील चौकशीत आदमने हत्येची कबुली दिली असून हत्येचं कारणही पैशांच्या व्यवहारामुळे झालेलं असल्याचं कबूल केलं. अशा प्रकारे 7 वर्षांपासून सुरू असलेल्या अनैतिक नात्याचा शेवट एका भीषण आणि अमानवी हत्येत झाला, जो समाजासाठी एक गंभीर इशारा देतो की प्रेमाच्या नावाखाली अंधविश्वास ठेवणं किंवा अशा नात्यात अडकणं कधीकधी जीवावरही बेतू शकतं. आणि म्हणूनच मित्रांनो, प्रेमात गुंतण्याआधी माणसाची पारख करा. नात्याच्या झगमगाटामागचं काळं सत्य ओळखायला शिका, कारण काही वेळा प्रेमाच्या मुखवट्यामागे लपलेलं असतं राक्षसी चेहरा, जो क्षणात विश्वासाची हत्या करतो आणि शरीराच्या मागे जीव गहाण ठेवतो. अनैतिक नात्यांची सुरुवात कधी हळूवार वाटते, पण त्याचा शेवट भीषण, रक्तरंजित आणि अपरिवर्तनीय असतो. म्हणूनच सावध राहा, सतर्क राहा, कारण गुन्हेगारी कधीच झोपत नाही. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.